ते हंस ध्वजे उचलले आरंभिले शोकाते. आणि नंतर भगवंतानं त्या आपल्या भक्ताचं शिर तसंच उचललं आणि त्या असणाऱ्या त्याच्या वडिलाकडं हंसध्वज राजाकडं भिरकावलं, फेकलं. त्यावेळेस ते शिर त्या हंसध्वज राजानं आपल्या मुलाचं शिर जवळ घेतलं आणि मुलासाठी इतक्या प्रतापशील देव ईश्वर भक्त असलेल्या मुलासाठी त्या राजानं शोक आरंभ केलेला आहे. मुखावरी ठेवणे मुख हंसध्वज करी शोक मने सुपुत्रा तो कुलद्वारक रणपंडित पुरुषार्थी. त्या हंसध्वज राजानं आपल्या मुलाचं शिर आपल्या जवळ धरलं, हृदयाला धरून आलिंगलं आणि मोठ्यानं अंबरडा पडून म्हणू लागला की हे पुत्र राया, तू किती शूरवीर आहेस. इतका शूरवीर आहेस की तुझ्या भक्तीच्या ताकदीनं, ईश्वर भक्तीच्या ताकदीनं तो ईश्वराला सुद्धा उन्हा आणलंस. असा तो शोक पुत्रासाठी करू लागलेला आहे. तू एक पत्नी व्रत पूर्ण विष्णू भक्त पुण्य पावन तुझ म्या कडईत उचलून नेनून या टाकिले. अरे पुत्रा, तू इतका पुण्य पावन आहेस की तू एक पत्नी व्रत धारण केलंस आणि त्या एक पत्नी व्रताच्या प्रभावानं भगवंताला तू जिंकलंस. पण मला तुझा ईश्वराचा महिमा, तुझ्या भक्तीचा महिमा कळाला नाही. मी त्या भक्तीचा महिना नेनतपणानं कळाला नाही आणि तुला तेलाच्या कढईत टाकून मी तुला शिक्षा लावली. असा असणारा म्हणून तो हंसध्वज शोक करू लागलेला आहे. तोच राग धरुणी मनी बारे काय जातोशी रुसोनी सकया तुझ न जाळी चागणी महावैष्णव जाणून. अरे सुदाम्या, तू इतका महान वैष्णव ईश्वर भक्त होतास की तुला प्रत्यक्षात अग्नी सुद्धा जाळू शकत नव्हता. इतकी तुझी भक्ती होती की त्या भक्तीपुढं तेलाची कढई तापल्यालं तेल सुद्धा शीतल झालं. इतका तू ईश्वराचा भक्त होतास आणि तुझ्यासारख्या भक्ताला मी शिक्षा लावली. मी तुझ्या भक्तीचा महिमा जाणला नाही. असं म्हणू पुन्हा तो हंसध्वज राजा आपल्या मुलासाठी शोक करू लागलेला आहे. श्रीकृष्णमुखी तुझी ज्योती शिरोन तुटली की पुनरावृत्ती आयसा पुत्र निज त्रिजगती नाही कोणाशी झाला. अरे पुत्रा, तू आता तुझ्या मुखामधून जी दिव्य ज्योत निघली त्या दिव्य ज्योती भगवंताच्या हृदयामध्ये मुखामध्ये प्रवेश केला आणि तू आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालास. तू सायुज्य पदाला गेलास, भगवंताच्या जवळ जाऊन बसलास. आता पुन्हा तुझी ही संसार रूपी येरजार ही पूर्ण संपली. आणि हे सुधन्व्या, अरे तुझ्यासारखा प्रतापशील मुलगा या त्रिभुवनात कुणाला भेटणार नाही. असा मी भाग्यवान आहे की तू माझ्या पोटाला आलास आणि तुझा ईश्वरीचा भक्ता मी ओळखीला नाही. तुला मी शिक्षा लावल्यामुळं तू मला सोडून चाललास का. म्हणू तो हंसध्वज राजा शोक करू लागला. आहा गेले पुत्र रत्न आहा हरविले म्या निधान आईसा निडळ पडवून शोक करी हंसध्वज. आणि मग पुन्हा तो हंसध्वज राजा मोठ्यानं शोक करू लागला, हृदयावर मारून घेऊ लागला, कपाळ आपटू आपटू रडू लागला आणि म्हणू लागला की तुझ्यासारखा तेजस्वी पराक्रमी पुत्र मी आज माझ्यातून हा निघून गेला, तुला मी हरपला. असा म्हणून तो हंसध्वज राजा आपल्या पुत्रासाठी शोक करू लागलेला आहे. आयसा पुत्र सुलक्षण माझा भाग्यासी जिरे कुठून महावीर कृष्णार्जुन जेने समरी जर्जर केले. अरे तुझ्यासारखा शूरवीर प्रतापी मुलगा माझ्यासारख्या अभाग्याला आता कसा भेटल. पहिल्या
पूर्वजन्माच्या सुकृतानं तू एक वेळेस माझ्या पोटाला जन्म घेतलास, आता तू माझ्या पोटाला कसा येशील? अरे तुझ्या तुझ्या वीर शक्तीनं तू स्वतः भगवंताला जिंकलंस. अर्जुनास ज्याचा सारथी भगवान आहे अशा असणाऱ्या अर्जुनाला सुद्धा तू युद्धामध्ये जिंकलंस. आणि इतका पराक्रमी पुत्र मी आज अंतरलो असा म्हणून तो हंसध्वज राजा शोक करू लागलेला आहे. श्रीकृष्ण सोडून वहिले काशीर मदपाशी आले. हंसध्वजे माघारे टाकिले येऊनी पडले हरिजवळी. असा त्या हंसध्वज राजानं शोक केला. आणि इतका माझा मुलगा प्रतापी, इतका भक्तिवान असताना देखील भगवंतानं श्रीकृष्णानं हे शिर माझ्याकडं का भिरकावलं असेल असा विचार केला. आणि पुन्हा आणखीन त्या हंसध्वज राजानं त्या सुधन्व्याचं शिर जसं भगवंतानं हंसध्वज राजाकडे पाठविलं तसंच हंसध्वज राजानंही पुन्हा शिर भगवंताकडं भिरकावलेलं आहे. माग श्रीरंगे भिरकाविले गगनी ते रुद्रगणी नेले उचलोनी. मुंड माळीत नेवोनी सदाशिवाचे अर्पिले. मग ज्या वेळेस त्या हंसध्वज राजानं सुधन्व्याचं शिर भगवान श्रीकृष्णाकडं पुन्हा भिरकावलं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं ते शिर सुधन्व्याच्या हातामध्ये घेतलं आणि पुन्हा आकाशाकडं भिरकावलं. ज्या वेळेस ते शिर आकाशाकडं भिरकावलं त्यावेळेस त्या शिराला भगवंता देवादिदेव महादेव, त्या महादेवाचे जे काही गण होते त्या गणांनी ते शिर घेतलं आणि महादेवाच्या गळ्यामध्ये जी भक्त शिरोमणी असलेल्या भक्तांची जी काही रुंडमाळ आहे त्या रुंडमाळेमध्ये नेऊन ते शिराला जागा दिली. त्या माळीमध्ये ते शिर नेऊन ठेवलं. अशी असणारी ही भगवंताच्या भक्ता सुधन्व्याची कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेली. यावरी बाण वरसत धावला हो वीर सुरत.